इन्कम टॅक्सनुसार पोटगी ही टॅक्स पात्र आहे की नाही हे ती कशी मिळते यावर अवलंबून असते. जर ती एक रकमी म्हणजेच लमसम मिळाली असेल तर ती रक्कम कॅपिटल रिसिप्ट मानली जाते आणि अशा एक रकमी रकमेवर पत्नीला कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. परंतु जर तिला दरमहा ठराविक रक्कम म्हणजेच मंथली मेंटेनन्स मिळत असेल तर त्याला रेव्हेन्यू रिसिप्ट मानले जाते. ही रक्कम पत्नीच्या वार्षिक उत्पन्नात धरली जाते आणि टॅक्स स्लॅबनुसार त्यावर टॅक्स भरावा लागू शकतो. ही पोटगी आय-टी ॲक्टनुसार इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत येते आणि म्हणूनच जर पत्नीचे एकूण वार्षिक उत्पन्न पोटगी धरून हे करपात्र मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तिला टॅक्स भरावा लागू शकतो. तसेच जर पत्नीने मिळालेली पोटगी कुठेतरी गुंतवली तर त्यावर मिळणारे व्याज म्हणजेच इंटरेस्ट हे पूर्णपणे टॅक्सेबल असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आय-टी ॲक्टनुसार पतीला पोटगीच्या रकमेवर कोणतेही डिडक्शन मिळत नाही.